ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि आजच्या भागामध्ये मैपत सगळ्यांना मारत सुटलाय, त्याने आज सरंजामेचा जीव घेतलाय प्रेक्षकांनो। आजचा एपिसोड खतरनाक दाखवलाय त्यांनी, माय गॉड अंगावर काटा आलाय माझ्या। तर बघा, सुरुवातीला ही सायली विचार करत असते प्रतिमा आत्याची तब्येत बरी असेल ना, त्यांना कोर्टात का बरं चक्कर आली असेल, काय झालं असेल, त्या कोर्टात एवढ्या का घाबरल्या, एवढं त्यांना आठवलं असेल का, ही तिच्या विचाराच्या तंद्रीत असते सायली। आणि अर्जुन तिला सांगत असतो, अगं बघ सायली, ही बातमी बघ, अगं दामिनी देशमुखने साक्षीची केस सोडली, ती अपील पण करणार नाहीये साक्षीसाठी पुढे, बघ आयुष्यातली पहिली केस हरली आहे ती, तिचा इगो हर्ट झालाय। आता सायली विचार करत असते, हे अर्जुनच्या लक्षात आलं तिचं लक्ष नाहीये, तो तिच्या जवळ जातो आणि कपड्यांच्या घड्या घालायला लागतो, जे ती नेहमी करत असते, म्हणजे तिच्या हातात कपडे आहेत। मग सायली म्हणते, अहो असं काय करताय, अहो आणा, मी करते ना कपड्यांच्या घड्या। अर्जुन म्हणतो, एकाच वेळेला 3-3 कामं कशाला करतेस, दमशील ना बायको। सायली म्हणते, एका वेळेला एकच काम करते मी, कपड्यांच्या घड्या घालतीये। मग अर्जुन म्हणतो, अगं फिजिकली करतेस तू एक काम, पण मेंटली ना तू 2-3 कामं करतेस। पहिलं म्हणजे कसला तरी विचार करतेस, आणि दुसरं म्हणजे मी तिथे बसून जे काही बोललो ते न ऐकता फक्त हू करते। सायली म्हणते, मी ऐकत होते, तुम्ही दामिनी देशमुख बद्दल बोलत होतात ना। मग अर्जुन तिला हात धरून प्रेमाने बसवतो खाली, बस ग बायको, सांग बरं कसला विचार करतेस। सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्याचा विचार करते मी, बघा ना प्रियाने हे जे काही करून ठेवले त्यामुळे प्रतिमा आत्याला, रविराज काकांना किती त्रास होत असेल, या वेळेला आई वडिलांच्या मनाला किती यातना होत असतील याचा आपण विचार पण करू शकत नाही। अर्जुन म्हणतो, हो ना, कोर्टाच्या आत यायच्या आधीच प्रतिमा आत्याला चक्कर आली होती ग सायली, जेव्हा तिला कळलं असेल तन्वीच्या बाबतीत जे काही असं घडलंय ते ऐकल्यावर तिची काय अवस्था झाली असेल ग खरंच। सायली म्हणते, हो ना, अहो आपल्या घरातल्यांची पण अशी मनस्थिती नाहीये की त्यांना जाऊन कोणी धीर देईल। अहो मी काय म्हणते, ऐका ना, अहो आपण प्रतिमा आत्या आणि रविराज काकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून येऊयात का। अर्जुन म्हणतो, हो चालेल, जाऊयात आपण। हां, आणि आता इकडे बघा प्रेक्षकांनो, रविराजांनी बॉम्बच टाकलाय बरं का नागराजवर। म्हणजे ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत नागराज आटापिटा करत होता ना, रविराजांनी ते मूळच नष्ट करून टाकलंय। आजचा भाग पण सॉलिड आहे प्रेक्षकांनो, असं वाटलं नव्हतं की ठरलं तर मग या मालिकेची स्टोरी एवढी इंटरेस्टिंग जाईल, कारण आता खरं फॅमिली कारण सुरू झालंय। तर आता रविराजांनी ते इन्व्हलप काढलंय, तर नागराज म्हणत असतो, अरे दादा असं काय करतोयस तू, तन्वीला तुरुंगाच्या बाहेर काढायला काही प्रयत्न नाही करणार का। अरे मला वाटलं होतं तू अपील करशील वर तन्वीसाठी। दादा हीच वेळ आहे खरी, तन्वीला तुझी गरज आहे रे। रविराज म्हणतात, अरे नाही रे नागराज, तन्वीला माझी कधी गरजच नव्हती, माझा असा गैरसमज होता की मी एका प्रामाणिक साक्षीदाराची साथ देतोय, पण मी कधीच आतापर्यंत गुन्हेगारांची साथ दिलेली नाहीये, आणि इथून सुद्धा मी कधीच देणार नाहीये, इथून पुढे सुद्धा मी कधीच गुन्हेगारांची साथ देणार नाहीये। आणि माझा आणखीन एक निर्णय झालाय, एक डॉक्युमेंट तयार करून घेतलंय मी, माझ्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर इथून पुढे तन्वीचा कुठलाही अधिकार असणार नाहीये। आता रविराजांनी बॉम्बच टाकला की नाही नागराजवर, नागराज पांढरा पिवळा पडलाय। रविराज पुढे म्हणतात, माझ्या संपत्तीमधनं मी तन्वीला बेदखल केलंय। अरे बापरे, रविराजांचा तर चांगलाच इगो हर्ट झालेला दिसतोय। प्रतिमा आत्या आणि या सुमनताईंच्या अशा रिॲक्शन आहेत यावर, नागराज तर आता निशब्द झालाय। आता पुढचा सीन तुम्ही पूर्ण सरंजामेचा बघणार आहे, म्हणजे मध्येच सायलीचा सीन दाखवलाय आणि सरंजामेचा सुद्धा। सरंजामे मॉर्निंग वॉकला म्हणा का कुठल्या तरी वॉकला कुठेतरी चाललेला असतो पायी, आता मागणं त्याच्या एक गाडी येते, ती गाडी सारखं त्याचा हळूहळू पाठलाग करत असते, आणि एका पॉइंटला ती गाडी एका निर्जल ठिकाणी थांबते आणि त्या सरंजामेला किडनॅप करण्यात येते। आता ऑफकोर्स ही माणसं मैपतचीच आहेत, मैपतने सरंजामेला असं किडनॅप केलं, सरंजामे स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करत असतो, पण ती गुंड त्याच्यावर भारी पडतात, 2-3 जण आहेत। आता त्यांनी त्या सरंजामेला त्या गाडीमध्ये कोंबलंच। तर बघा, आता ही गाडी एका निर्मनुष्य ठिकाणी थांबवण्यात येते। आता सुरुवातीला तर गाडी बऱ्याच वेळ चालती असं दाखवलंय त्यांनी, गाडीमध्ये सरंजामे झटापट करत असतो त्या लोकांशी आणि म्हणत असतो, कोण आहात रे तुम्ही, सोडा मला।
आता मैपत त्याच्याकडे असा बघतो बरं का. मैपत समोरच्या सीटवर बसलेला असतो. मैपत त्याला म्हणतो तुझा बाप आहे रे. सरंजामे मैपतला पाहिला घाबरतो. त्याच्या चेहऱ्याला अंगाला घाम फुटलेला असतो. सरंजामे म्हणतो मैपत साहेब तुम्ही. साहेब अहो मैपत साहेब मला मान्य आहे हो. मला कळतंय तुम्ही माझ्यावर चिडले असाल पण तो अर्जुन सुभेदार. आता मैपत म्हणतो तुझा बाप रे. अरे तुला मी विचारतोय का काही. तुला विचारलं का तू खरे पुरावे का दिले म्हणून. विचारलं का मी तुला. नाही ना. सरंजामे मला एवढंच माहितीये की तू माझ्या लेकीच्या विरोधात पुरावे दिले. तू जर तुझं थोबाड बंद ठेवलं असतं ना सरंजामे तर माझ्या लेकीला जेल नसती झाली. तू जर तुझं थोबाड बंद ठेवलं असतं तर तुझा श्वास चालू असता ना सरंजामे. पण तुला लई घाई झाली होती. हा सीन न त्यांनी असा वेगवेगळ्या पार्ट मध्ये दाखवलाय बरं का. आता एवढंच काय ते मैपत सरंजामेला धमकी देतो आणि पुन्हा सायलीचा सीन दाखवला आणि नंतर पुन्हा सरंजामेचा दाखवलाय. सरंजामेला आज कायमचा संपवलाय बाबा या मैपतने. बाप रे बाप. आता सायली चहा पाणी देत असते या घरच्यांना. प्रतापराव म्हणतात काय ग सायली अर्जुनला आणि तुला प्रतिमाचा काही फोन आला का ग. कशी आहे प्रतिमा. सायली म्हणते बाबा प्रतिमा त्या आता व्यवस्थित आहेत. मग प्रतापराव म्हणतात पण कोर्टात काही झालं होतं का. काय झालं होतं प्रतिमाला काही कळलं का ग. आता ही सायली म्हणते बाबा रविराज काका म्हणाले की तो विषय प्रतिमा त्यासमोर नाही काढायचा. त्या अस्वस्थ होतात ना पण त्यांना काही आठवत नाहीये असं म्हणाले ते. आता बघा या पूर्णाजी म्हणतात बिचारी माझी प्रतिमा. असं वाटतं झाली पूर्ण बरी आणि मध्येच तिला काय होतं बाई काही कळत. बघा पुन्हा सरंजामेचा सीन दाखवलाय. सरंजामे स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतोय. तो म्हणतो मैपतला तू मला काही करू शकत नाही मैपत. मी एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे. तू जर माझा खून केलास ना मैपत अरे अख्खं पोलीस डिपार्टमेंट तुझ्या मागे लागेल. मैपत त्याला म्हणतो ए गपे. अरे कोणी सांगितलं आम्ही तुझा खून करणार आहे म्हणून. अरे आम्ही तुझा खून नाही करणार. तू ना ते सुसाईड करणार आहे तू सुसाईड. सरंजामे आधी तर घाबरतो बरं का आणि मग म्हणतो नाही मी कशाला सुसाईड करू आणि मला काय गरज आहे सुसाईड वगैरे करायची. हट मी नाही करणार सुसाईड. मैपत म्हणतो कारण तुला आता वाईट वाटतंय सरंजामे. अरे तू पैसे खाल्ले ना डिपार्टमेंटच्या नावाला बट्टा लावला तू म्हणून तू आता सुसाईड करणार. आता या सरंजामेला कळतंय त्याचा जीव धोक्यात आहे. आता तो सरंजाम म्हणतो नाही चल हट चल सोड मला. आणि आता मैपत त्याच्या माणसांना असं खुणवतो डोळ्याने आणि म्हणतो चल त्याच्या हातात दे. आता एक छोटीशी डायरी दिली बरं का आधी मैपतने असं दिसले तर खरी. आता मैपत या सरंजामेला म्हणतो सरंजामे चल त्याच्यावर लिही. मी जे सांगतो ते लिही. मी रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामे. मी नोकरीचा अपमान केला. मी फसवलं माझ्या डिपार्टमेंटला. पैसा खाल्ला मी. मला पश्चाताप होतोय म्हणून मी स्वतःला आता संपवतोय. लिही सरंजामे लिही. आता सरंजामेला दिसतंय प्रेक्षकांनो त्याच्या समोर त्याचं मरण उभं आहे. आता तो प्रचंड घाबरलेला असतो. अश्विनचा म्हणजे सायलीचा पुन्हा सीन दाखवला त्यांनी सुभेदारांचा. अश्विन कोणाशी काही न बोलता निघून जात असतो त्याच्या खोलीत राग. कल्पनाताई म्हणतात अरे अश्विन अरे कोणाशी काही न बोलता काय चाललास बाळा असा. मग अश्विन मनात विचार करतो तुम्ही कोणी तन्वीला सोडवायला मदत कराल असं वाटत नाही मला. काय बोलायचं तुमच्याशी. प्रतापराव म्हणतात अरे अश्विन अरे तुझी आई काहीतरी विचारते तुला. अरे किती फोन केले आम्ही तुला बेटा तू का उचलला नाहीस फोन कोणाचा. मग आता अश्विन हळूच म्हणतो पेशंट होते खूप त्यामुळे मला फोन नाही उचलता आला. आता प्रतापराव त्याला म्हणतात बरं ये ना अश्विन बेटा बस ना इथे. पण अश्विन मात्र अतिशय तोऱ्यात आहे प्रेक्षकांनो आणि आता बघा तो कसा उद्धट सारखा बोलतो. तेवढ्यात ना यांच्या घरी एक गुरुजी आलेत. आता प्रतापराव म्हणतात अरे वा गुरुजी या. पूर्णाजी म्हणतात अगं बाई गुरुजी मी तुम्हाला बोलवणारच होते बघा. म्हणजे तसाच विचार आला माझ्या मनात आणि नेमकी तुम्ही आलात बघा. बरं झालं योगायोगच म्हणायचा. आता हे गुरुजी सांगतात योगायोग नाही बरं पूर्णाई. अहो तुमच्या थोरल्या सुनेनं फोन केला होता. त्या म्हणाल्या की त्यांना श्रावणातली पूजा घालायची आहे म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल ना. सायली म्हणते हो ना पूर्णाजी आपण जर पूजा केली श्रावणाची तर घरात छान वाटेल ना सगळ्यांनाच. पूर्णाजी म्हणतात बरं झालं माझ्या मनात पण ते चाललं होतं. सायली म्हणते हो. मग प्रतापराव म्हणतात उत्तम चला तर मग उद्याच पूजा करूयात म्हणजे चालेल ना पूर्णाई. काय हो गुरुजी चालेल ना. मग गुरुजी म्हणतात हो चालेल ना उद्याचा मुहूर्त चांगला आहे. आता पूर्णाजी म्हणतात शुभ कार्याला उशीर कशाला लावायचा. आता बघा हा अश्विन त्या गुरुजींच्या समोरच उद्धट सारखा बोलायला लागतो आणि म्हणतो वा 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 छान करा
शुभ कार्य करा, सगळं करा, बाहेर तिकडे दाराला तोरण लावा, गोडधोड करा, करा करा, सगळं करा. अरे तुमची धाकटी सून जेलमध्ये गेली आहे यामुळे तुम्हाला काही फरकच पडत नाही ना. आता सायलीला कसं तरी होतं बरं का, असं लोकांच्या समोर अपमान करू नये, म्हणजे आपल्याच घराची चिथू होते ना. ती बिचारी म्हणत असते, अहो अश्विन भाऊजी तुम्ही बसा ना. आता पुन्हा सरंजामेचा सीन दाखवलाय. आता सरंजामे म्हणत असतो, ए चल सोड, मला सोड, जाऊ दे. अरे बापरे, असलं खतरनाक दाखवलंय प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड लाईक करायला विसरू नका. मैपत चक्काळलाय, बिथरलाय, आता तो वाटेल ते करतोय साक्षीसाठी. आता तो सरंजामे म्हणत असतो, सोड मला, जाऊ दे. मैपत म्हणतो, अय चल जाऊ दे, याला जाऊ दे. अरे याची पोरगी त्या स्टेशनच्या शाळेजवळ शिकती ना. आता घाबरला सरंजामे. मैपत पुढे म्हणतो, याच्या लेकीकडून लिहून घेऊ आपण ही चिठ्ठी, आणि एक काम करा, याची म्हातारी संध्याकाळी देवळात जाती, तिच्याकडून लिहून घेऊ आपण चिठ्ठी. हात जरा थरथरतात म्हातारीचे, पण तरी आपण घेऊ लिहून तिच्याकडून चिठ्ठी. हा जा रे जा, सरंजामे तू जा बाबा, जा जा. आता सरंजामे म्हणतो, नाही नाही मैपत शेठ असं नका करू हो. अहो मी लिहितो, माझ्या फॅमिलीला नका काही करू. मी पाया पडतो तुमच्या, मी खरंच पाया पडतो. अहो मी तुमच्या पाया पडतो मैपत शेठ, माझ्या कुटुंबाला काही करू नका. ओ मैपत साहेब मी पाया पडतो, माझ्या कुटुंबाला काही करू नका. सरंजामे आता गयावया करत असतो बरं का मैपतकडे, की माझ्या कुटुंबाला काही करू नका, सोडा हो त्यांना, सोडा, मी पाया पडतो तुमच्या. आता मोठी डायरी आली बरं का सरंजामे समोर. मैपत अगदी थंड डोक्याने बोलतोय, ए सरंजामे, सुसाईड तर होणार, 113% होणार, पण ती कोण करणार? तू करणार का तुझी लेक करणार? कोण करणार? का तुझी आई? कोण करणार रे? हे तू ठरवायचं. हा पण सुसाईड होणार 113%. अरे बापरे, सरंजामे थरथरत असतो, रडत असतो. नाही हो मैपत शेठ, असं करू नका हो. मैपत आता त्याच्या गुंडांना म्हणतो, चल दे रे त्याच्याजवळ ते दे, आणली रे. अय सरंजामे ली, मी नितीन सरंजामे, मी वर्दीचा अपमान केला, मी पैसा खाल्ला. ली पुढं ली, मला त्याचा पश्चाताप होतो आहे, त्यामुळे मी स्वतःला संपवून घेत आहे. ली सरंजामे ली. आता खरंच सरंजामेने मैपतने सांगितल्याप्रमाणे सगळं काही चिठ्ठीत लिहिलंय प्रेक्षकांनो. कसला शातीर दिमाग आहे बघा ना हा मैपत. त्याने बरोबर थंड डोक्याने हे सगळं प्लॅन केलंय, आणि या सरंजामेला अशी मुद्दाम नोट लिहून ठेवायला सांगितली आहे, जेणेकरून काहीही त्याच्यावर शेकणार नाही. पण खून मात्र मैपतनेच केलाय प्रेक्षकांनो. माय गॉड, भयंकर आहे मैपत. अर्जुन कसा वाचेल याच्या तावडीतनं पुढे. तर बघा, अश्विन इथे तमाशा करतोय त्या गुरुजींसाठी, तिकडे सरंजामे सुसाईड नोट लिहितोय. अश्विन म्हणतो, तुम्ही तन्वीला साधं भेटायला सुद्धा गेला नाही जेलमध्ये, तिच्यासाठी सहानुभूती तर सोडाच, पण तुमच्याकडे माणुसकी सुद्धा उरलेली नाहीये का? सायली अश्विनकडे बघतच राहते. आता प्रतापराव म्हणतात, ए अश्विन, अरे बोलायच्या आधी जरा विचार करून बोल. अरे तन्वीने काय केलंय ते माहित नाही का तुला? अश्विन म्हणतो, हो डॅड, मला सगळं माहिती आहे. पूर्णाजी म्हणतात, तरी पण तू असं बोलतोयस आणि वागतोयस? अरे बाबा, घरातलं वातावरण बिघडलं म्हणून घरातली पूजा घालतोय आम्ही. लगेच अश्विन म्हणतो, पूर्णाजी, दादा आणि त्याच्या बायकोचं ऐकून तू सुद्धा आता असं वागायला लागलीयस? सायली आता म्हणते, अहो ऐका ना अश्विन भाऊजी, आपण त्या विषयावर नंतर बोलूयात का? अश्विन म्हणतो, का ग, नंतर का बोलायचं? तुझं खरं रूप समोर येईल सगळ्यांच्या, याची भीती वाटते ना तुला? आता अश्विन जे काही बोलतोय ना ते ऐकून घरच्यांना विचित्रच वाटतंय, हा डोक्यावर पडलाय का? अश्विन म्हणतो, पूर्णाजी, अगं तुझ्या प्रतिमाच्या मुलीला या दोघांनी ठरवून जेलमध्ये पाठवलंय, आणि तुम्हाला सगळ्यांना हे समजतंय, पण तुम्ही काहीच बोलत नाही आहात. कल्पनाताई पाहतच राहतात अश्विनच्या या रूपाकडे. आता अश्विन पुढे म्हणतो, तन्वी कशी आहे हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. पूर्णाजी, तुला माहिती नाही का ग माझी तन्वी कशी आहे? ठीक आहे, हरकत नाहीये, तुम्हाला हे सगळं पूजा वगैरे करायचं ना, करा करा करा, पण तुम्हाला वाटेल ते करायचं ते करा, पण मी माझ्या तन्वीला लवकरात लवकर घरी आणणार आहे. पूर्णाजी, मी तन्वीला घरी आणणारच आहे. आता हा हुश्य करतो, तिथून निघून जातो बरं का. आता काय बोलणार प्रेक्षकांनो. आता बिचारे सुभेदार एकमेकांकडे पाहायला लागतात, आणि सायली म्हणते, गुरुजी बसा, मी तुमच्यासाठी दूध आणि केळी घेऊन येते. आणि आता सायली किचनमध्ये जाते, आणि कल्पनाताईंना येतं टेन्शन. इकडे सरंजामेला घाम फुटलेला असतो. पुन्हा सरंजामेचा सीन दाखवलाय. किडनॅप करायला जी गाडी सोपी आहे ना प्रेक्षकांनो, त्याच गाडीमध्ये सरंजामेला बसवलंय बघा. आता मैपतने हे सगळं प्लॅन करून केलंय, हे नाही का लक्षात येणार कोणाच्या? बापरे, अशा लाखो घटना घडतात प्रेक्षकांनो, कधीच कोणाच्या काही लक्षात येत नाही. तर असो, मालिकेच्या स्टोरीकडे आपण वळूयात. मैपत त्या सरंजामेला म्हणत असतो, सैकार, सरंजामे खाली तुझी सैकार,
सरंजामेने सही केली आहे त्या नोटवर आणि आता मैपत ती नोट अशी बघतो बरं का आणि त्याची सही झाली की नाही त्याची खात्री करतो. आता मैपत त्याच्या गुंडांना म्हणतो, द्या रे त्याला. आता अशी एक बाटली दिली आहे त्या गुंडांनी सरंजामेला, त्यावर पॉइझन लिहिलेलं आहे. आता मैपत म्हणत असतो, सरंजामे धर, अरे ती बाटली धर. सरंजामे, याआधी मी लई मुर्दे पाडलेले आहेत रे. काय ना, बाहेर वातावरण लई तापलेलं आहे, त्यामुळे मी माझं टाळकं गार ठेवलेलं आहे. चिखल तर मी आता साफ करणारच सरंजामे, पण त्यात उडी न मारता पी, चल पी. आता त्याने ती बाटली दिली बरं का त्या गुंडाने सरंजामेच्या जवळ आणि आता सरंजामेला ते विष पिण्यासाठी मैपत खूप फोर्स करत असतो. सरंजामे, सरंजामे, कळलं का तुला? अरे लेकीचा जीव वाचवायसाठी बाप काय काय करू शकतो. तू तुझ्या लेकीचा जीव वाचवायला जीव देतोय सरंजामे. मी माझ्या लेकीचा जीव वाचवावा म्हणून लोकांचे जीव घेतो. आता सरंजामे रडत असतो, गयावया करत असतो, नको असं नका करू. पण मैपत अतिशय क्रूर माणूस आहे. मैपत त्याला म्हणत असतो, पी सरंजामे पी, आणि एक लूक देतोय बरं का सरंजामेकडे. आता सरंजामेने सगळी हिंमत एकवटली आहे आणि आता सरंजामे सुद्धा त्याच्या कुटुंबासाठी मरायला तयार झालाय आणि त्याने ती विषाची बाटली पिली बाबा. आणि आता त्याला लगेच त्रास व्हायला लागतो आणि दुसऱ्या क्षणात तो कोसळतो आणि त्याच्या तोंडातनं फेस बाहेर यायला लागतो आणि तो गतप्राण झालेला आहे आता. अरे बापरे, बघताना फार भयानक वाटलं प्रेक्षकांनो. आणि बघा मैपत आता हसत असतो सरंजामे गेल्यावर आणि मनातल्या मनात म्हणत असतो, अर्जुन सुभेदार, आज मी तुझं पहिलं प्यादं मारलं. आता एक एक करून मारत मारत तुझ्यापर्यंत मी पोचणार. अर्जुन सुभेदार, मी पोचणार. आणि थंड डोक्याने आणि व्यवस्थित प्लॅन करून त्याने सरंजामेला मारलाय आणि आता सरंजामे गेलाय याची खात्री करून हा मैपत आरामशीर त्या गाडीतनं उतरतो आणि मस्त चालत डुलत हालत त्याच्या घरी जायला निघतो, दुसऱ्या गाडीत बसायला. अशा क्रिमिनल माइंडेड या मैपत शिखरेसोबत आता आपल्या अर्जुनने पंगा घेतलाय. आता पुढे काहीही होऊ शकतं प्रेक्षकांनो. आता काय होईल? मैपत बिथरलाय, चकाळलाय, काय काय करेल तो साक्षीसाठी काही नेम नाहीये त्याचा. आता इकडे मालिकेचा आता शेवटचा सीन बघताय तुम्ही अर्जुन आणि सायलीचा. सायली आता रात्री आलेली असते सगळं आवरून. अर्जुन म्हणतो, काय ग बायको, फायनली किती वाजले बघ बरं, कुठे होतीस तू? सायली म्हणते, अहो पूर्णाजीचे पाय दुखत होते, त्यांना तेल लावून देत होते पायाला म्हणून उशीर झाला. अर्जुन आता तिच्याकडे असं एकटक बघतो. तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय बघताय तुम्ही माझ्याकडे? मग अर्जुन म्हणतो, तू बस बरं इथे खाली बायको, प्लीज बस ना. आणि तिचे पाय दाबायला लागतो. ती बसते खाली. तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही? अहो पाय का दाबताय तुम्ही माझे? अहो असं काय करताय तुम्ही? अहो नको ना, हे चांगलं नाही वाटत आहे. अर्जुन म्हणतो, थांब ग बायको, तुझे पाय चेपतोय, चेपू दे ना थोड्या वेळ पाय मला. सायली म्हणते, नाही हो, कोणी बघितलं तर कसं वाटेल ते, थांबा ना. अहो अर्जुन म्हणतो, अगं काय होतं बायकोचे पाय चेपले तर, बघू देत बरं, ज्याला बघायचंय त्याला, मला नाही काही वाटत. सायली म्हणते, अहो पण मला अवघडल्यासारखं होतंय ना, सोडा ना अहो. अर्जुन म्हणतो, चल काही होत नाही, अजिबात काहीही होत नाही. ए बायको, दिवसभर कामं करत असतेस तू, किती दमतेस, सगळ्यांना काय हवंय काय नकोय सगळं पाहत असते, तुझ्या सगळं लक्षात असतं ग, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, आणि एक मिनिटं सुद्धा तुला फुरसत नसते, बसत सुद्धा नाहीस तू. सो आज तुझा थकवा जाईपर्यंत मी तुझे पाय चेपणार आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की बायको दमलेली असेल, थकलेली असेल तर नवऱ्याने तिचे पाय चेपून द्यावे, हे नवऱ्याचं कर्तव्य आणि मी माझं कर्तव्य करणार. सायली म्हणते, अहो नको ना, नाही बरं दिसत ते. अर्जुन म्हणतो, ए बायको, मला एक प्रॉमिस करशील का? सायली म्हणते, मी तुम्हाला हवं ते प्रॉमिस करेल, पण माझे पाय चेपणं बंद करा. हे बघा, मला ना असं आवडत नाही हो, हवं ते प्रॉमिस करेल मी तुम्हाला, पण आधी हे पाय चेपणं थांबवा बरं. तुम्हाला माहिती आहे ना, माझं काम मला दुसऱ्यांकडनं करून घेणं नाही आवडत, आणि असं पाय वगैरे चेपून घेणं तर बरंच दिसत नाही. सांगा कुठलं प्रॉमिस हवंय? आता ती बसते त्याच्याजवळ. मग अर्जुन म्हणतो, बायको, गेली 2 वर्ष किती अवघड होते ग आपल्यासाठी. सतत केसबद्दल बोलत होतो आपण, सतत केसचाच विचार करत होतो, आपण कधी स्वतःला वेळच दिला नाही ग. मी ना आता तुझ्याकडनं एक प्रॉमिस घेणार आहे. आपण आता फक्त आपला विचार करायचा. आपण ना कुठेतरी मस्त फिरायला जाऊया. आपण लास्ट टाइम गेलो होतो माथेरानला, पण तेव्हा आपली परिस्थिती वेगळी होती. आता जाऊ ना बायको कुठेतरी फिरायला मस्त. हवं तर सिनेमाला जाऊयात का?
सायली म्हणते चालेल. अर्जुन म्हणतो किंवा मग कॅन्डल लाईट डिनरला जाऊयात. सायली म्हणते एवढंच? अहो त्यासाठी एवढं प्रॉमिस वगैरे कशाला हवंय? जाऊयात, नक्की जाऊयात. अर्जुन म्हणतो चालेल, ग्रेट, मग उद्याच जाऊयात, मी आत्ता तिकीट बुक करतो. सायली म्हणते अहो उद्या नको, उद्या आपल्याकडे श्रावणाची पूजा आहे, उद्या रांगोळी काढावी लागेल, प्रसाद पूजेची तयारी सगळं करावं लागेल ना. अहो उद्या नाही जाता येणार आपल्याला. मग अर्जुनचा मूड ऑफ होतो, मग तो असा रुसतो. सायली मग हसते आणि म्हणते अहो उद्या नाही, पण आपण नंतर जाऊ. म्हणजे उद्या जाता येणार नाही, पण नंतर नाही का जाता येणार, आपण उद्याच्या नंतर जाऊयात. उद्याच्या नंतर तुम्ही जे म्हणाल ते सगळं करूयात. अर्जुन म्हणतो नक्की ना, प्रॉमिस ना? सायली म्हणते हो हो प्रॉमिस, आणि हसते आता त्याच्याकडे बघून गोड, आणि म्हणते अहो मला माहिती आहे, गेले 2 वर्ष तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या सगळ्या अपेक्षा बाजूला ठेवल्यात, तुम्ही फक्त केसचा विचार करत होतात, पण मी तुम्हाला आता मनापासून वचन देते, सगळा वेळ माझा तुमच्यासाठीच असणार आहे आता, आणि आता मी फक्त आपलाच विचार करणार आहे. आणि दोघं आता त्याच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवू लागतात. पण बिचाऱ्यांच्या नशिबात आता काय आहे, काही ट्रॅजेडी सांगता येणार नाही प्रेक्षकांनो. आता मालिकेत काहीही होऊ शकतं. खरी तन्वी उघड होईल की नाही यासाठी बघत राहा. ठरलं तर मग, कारण आता कुठला तरी मोठा ट्विस्ट येणार आहे मालिकेमध्ये. आता काहीतरी खूप मोठा फंक्शन पण आहे बरं का सुभेदारांच्या घरी, असं कळलंय. आता काय काय होणार आहे आणि काय काय नाही त्यासाठी बघत राहा. ठरलं तर मग, असा हा आजचा पूर्ण एपिसोड होता. आणि 3-4 दिवसांपासून जो प्रोमो ते दाखवत आहे तोच प्रोमो त्यांनी पुढे दाखवलाय. म्हणजे अर्जुन आणि सायली पूजेत बसलेत आणि मैपतचे गुंड तेवढे घरात शिरले, हा सीन त्यांनी एक्स्ट्रा वाढवला त्यात. आणि ते गुंड खिडकीच्या काचेतनं दगड मारतात आणि त्या दगडाला एक चिठ्ठी असते आणि त्यामध्ये अर्जुनला धमकी लिहिलेली असते की अर्जुन आता पुढची वेळ तुझी, तू आता मरणार. त्यामुळे अर्जुनला नक्कीच कळेल की मैपतचा खून, सरंजामेचा खून मैपतने केलाय. धमकी आल्यामुळे सायली आणि सगळे सुभेदार कुटुंब आता हळवे झालेत. सायलीने तर आता अर्जुनचा हात पदरालाच बांधून घेतलाय आणि तिने ठरवलंय जिथे जिथे अर्जुन जाणार तिथे तिथे ती त्याच्या मागे मागे जाणार. आता कुठे कुठे आणि कशी कशी जाणार, त्यामुळे आपल्याला ही मालिका पुढे पाहावी लागणार आहे. असं प्रोमो आलाय प्रेक्षकांनो 6 ऑगस्टचा. तर बघूयात आता मालिकेत पुढे काय काय ट्विस्ट आणि टर्न येतात. ट्विस्ट आणि टर्न येणार हे मात्र नक्की आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा रिव्ह्यू खतरनाक होता की नाही, मग नक्की एखादा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.